शून्य महाभारत भाग 8. प्राप्त स्थितीत असंतुष्ट राहणे हा माणसाचा धर्म आहे आणि तोच त्याचा शाश्वत अधर्म आहे. कारण जेव्हा आकाशातील तारका प्रकाशतात तेव्हा कोणास सुख मिळते आणि कोणास यातना होतात याचा विचार तारका कधी करत नाहीत. मनुष्य मात्र प्रत्येक कर्म करीत असता स्वतःच सुख होते की इतरास याचा विचार करीत असतो. ही धरित्री जेव्हा अन्न प्रसवते तेव्हा ते अन्यसृष्ट भक्षण करणार आहे की दुष्ट याचा विचार करीत नाही, कारण तो सृष्टीचा शाश्वत धर्म आहे. पण मनुष्य मात्र आपल्या कर्माचे फल कोणास मिळणार आहे याचा विचार करीत असतो आणि केवळ विचारांनीही तो सुखी किंवा दुःखी होत असतो. खरं तर मी निर्माण केलेला धर्म या मानवी परिप्रेक्ष्यात कसा लागू पडतो हे अनुभवण्यासाठी मी हा खेळ रचला आहे. हे ब्रह्मर्षी, तू महाज्ञानी आहेस, पण मानवाचे ज्ञान हे शून्य कसे ठरते हे तुम्हीच मला दाखवले आहे आणि हा मलाच एक धडा आहे. या होणाऱ्या युद्धात कोण जिंकणार हा खरा प्रश्न नाहीच. खरा प्रश्न आहे शाश्वत धर्म अस्तित्वात आहे की नाही, एवढाच. त्यासाठी मी निरामय मनाने सर्वांशी बोलतो आहे, श्रवतो आहे. बस. हे ब्रह्मर्षी, अधिक काय सांगू. 7. कृष्ण सखा पार्थ अर्जुन दीनवदनाने श्रीकृष्णासमोर उभा होता. अमावस्येच्या आदल्या दिवसाची रात्र असल्याने आकाशात तारकांची गच्च दाटी गेली होती आणि हवा संत गतीने वाहत यच्च यावत सृष्टीस परमात्मा स्पर्शाने आशीर्वाद देत होती. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, माझे मन मोहानग्रस्त झाले आहे. उद्या सकाळी युद्ध सुरू होणार आहे आणि हे युद्ध माझ्याच आप्तांशी असल्याने मी हे युद्ध का करावे, माझ्याच भ्रात्यांच्या वधास कारणीभूत होऊन पातकांचा असह्य भार का घ्यावा हा प्रश्न मला व्यथित करतो आहे. आता तूही आमच्या बाजूस नाहीस, त्यामुळे धर्मानेही आमची साथ सोडली की काय असे मला तीव्रतेने वाटते आहे. हे मधुसूदना, युद्ध हे भीषण कर्म आहे आणि त्यामुळे असंख्य जीवांचा संहार होणार आहे. केवळ राज्यलाभासाठी जर माझ्याच आप्तेष्टांची हत्या झाली तर माझी कीर्ती कलंकित होईल हे तर निश्चित. त्यामुळे शस्त्रसन्यास घेऊन पुन्हा अरण्याची वाट चालावी असे मला वाटते आहे. युधिष्ठिराचेही असेच मत आहे. धृतराष्ट्रपुत्रास खुशाल राज्यलक्ष्मीचा भोग घेऊ देत. आमचे त्याबद्दल आता काहीही म्हणणे नाही. तू हे माझे मत दुर्योधनापर्यंत पोहोचव आणि या युद्धास टाळ. तसे केल्याने आमचीही कीर्ती अक्षय राहील आणि आम्ही धर्मानं वागलो असेच इतिहास सांगेल. क्षणिक लाभापेक्षा अजेय कीर्ती ही चिरलाभाची ठरेल असे मला निश्चयानं वाटते. श्रीकृष्ण म्हणाला, हे पार्था, धर्म सूक्ष्म आहे आणि मानवी व्यवहार हे एवढे गुंतागुंतीचे आहेत की प्रसंगी काय योग्य आणि काय अयोग्य हे ठरविण्यात ज्ञानवंतही कमी पडत असतात. उद्या सुरू होणारे युद्ध हे तुम्हा आपतेष्टात आहे असे जे काही तू समजतो आहेस ते केवळ मायेमुळे. हे पार्था, मानवी जीवनच मुळात मायेनं व्यापलेलं आहे. मायेमुळेच कोणी मित्र वाटतो तर कोणी शत्रू, कोणी प्रिय वाटतो तर कोणी अप्रिय. दुर्योधन, भीष्मादी व्यक्ती तुला आप्त वाटतात कारण ही माया. बाबा रे, मायेमुळे मानवात वास करणारा आत्मा झाकलेला असतो. ती माया मनुष्यास सत्य काय ते कदापि कळू देत नाही. मायेचे आवरण दूर कर. मायेचे आवरण योगाने दूर केलेस तर तुझ्या लक्षात येईल की तुझा येथे कोणीही आप्त नाही, तसाच तुझा कोणी शत्रूही नाही. त्यामुळे हे पार्था, तू का मोहग्रस्त होतो आहेस. शोक हा अनित्य आहे म्हणून शोक त्याज्य आहे. आनंद शाश्वत आहे म्हणून आनंद प्रिय आहे. आणि हे लक्षात घे पार्था की जन्म आणि मृत्यू या घटनाही अनित्य आहेत म्हणून जन्माबद्दल आनंद व्यक्त करणे आणि मृत्यूबद्दल शोक करणे त्याज्य आहे. हा शाश्वत धर्म मी तुला सांगत आहे. आप्तांशी युद्ध करावे की नाही
हा मोह तुझ्या मनात निर्माण झाला आहे. पण आप्त हे आप्त नाहीत, हे तुला मायेचे आवरण दूर केल्याखेरीज कळणार नाही. तेव्हा या भूतलावर तुझे युधिष्ठिर द्रौपदीसह कोणीही आप्त नाहीत, हे शाश्वत सत्य तू ध्यानी घे. कारण हे धनंजया, प्रिय वाटणे हा जेव्हा मनुष्याचा स्वभाव बनतो तेव्हा त्याला काही अप्रिय वाटणार हे निश्चित आहे. आणि प्रिय आणि अप्रियतेमधील सीमारेषा मानवी भावनांनी घातलेल्या असतात. भावनांचा त्याग केलास तर कोणी प्रिय वाटणार नाही की कोणी अप्रिय. आणि साधू हा भावनाही नसला पाहिजे. आणि ज्याला भावना नाहीत त्याला प्रिय आणि अप्रिय काहीच नसते. त्याचे मन निर्विकार आणि अलिप्त असते. अशा व्यक्तीस कोणतेही कर्म सिद्ध नसते की निषिद्ध. तेव्हा हे शत्रुतापना, तुला हा जो शोक होत आहे त्याचे मला काही एक कारण दिसत नाही. कारण हे पार्था, तू या युद्धाच्या दिशेने स्वतःहून चालत आला आहेस आणि तुझे वर्तन अंतियुद्धातच परिणत होणे हे अधिक इष्ट असे मला वाटते. हे धनंजया, जर कौरव तुझे आप्त आहेत तर तेवढेच पांडवही तुझे आप्त आहेत. एवढेच नव्हे तर पांडवांवर श्रद्धा ठेवून या संग्रामात तुझ्या बाजूने जे कोणी उतरले आहेत तेही तुझे आप्तच आहेत. आता हे युद्ध करावयाचे की नाही याचा निर्णय घेण्याची वेळ टळून चुकली आहे. मनुष्य आपल्याच कर्मांनी आपले भवितव्य नित्य घडवित असतो, परंतु जे काही घडते ती आपली नियती असते. या विरोधाभासाने मानवी मन व्याप्त असल्याने हे पार्था, मनुष्य आपल्या कर्मांवर नियंत्रण ठेवित नाही. उद्या घडणारे युद्ध हे एकाकी घडते आहे असे नसून त्याची बीजे सर्वांनीच इतिहासात पेरून ठेवली आहेत आणि त्यास खत पाणी घातलेलं आहे. तेव्हा आता एकाएकी त्या कर्माचे फल म्हणून हे जे युद्ध ते तुला अव्यर्था येणार नाही. कारण ते आता तुझ्या एकट्याच्या हाती नाही. फार तर तू एकटा संन्यस्त होऊ शकशील, परंतु मग तुला जे वाटते की तुझी कीर्ती अक्षय होईल ते काही खरे नाही. बाबा रे, एक भित्रा मनुष्य अशीच तुझी त्रैलोक्यात कीर्ती होईल. सृष्टीचा चिरंतन धर्म आणि मानवी धर्म यात भेद आहे तो यामुळेच. कारण अमुक एक कर्म करावे की नाही याचे सर्वदा मनुष्यात स्वातंत्र्य असते असे नाही. मनुष्य जन्मास येतो तेव्हा तो स्वतंत्र असतो आणि ज्या परिस्थितीत त्याची वृद्धी होते त्या परिस्थितीचे पारतंत्र्य आपसूक त्याच्या गळ्यात पडत असते. मी तुला सांगितलेच आहे हे सव्यसाची की या जगात काही प्रिय नसतानाही मनुष्यास काही गोष्टी प्रिय वाटतात, कारण त्याची परिस्थिती. तसेच या जगात काही एक अप्रिय नसतानाही त्या गोष्टी अप्रिय वाटतात, कारण मनुष्याची परिस्थिती. मनुष्य खऱ्या अर्थाने परिस्थितीचा अपत्य असतो. परिस्थिती मनुष्यास घडविते, यश देते किंवा अपयश देते. परंतु हे प्रिय कुंतीपुत्रा, परिस्थितीच मुळात अनित्य असल्याने मनुष्याचे यश आणि अपयश तेवढेच अनित्य असणार हे उघड आहे. तेव्हा उद्या जी परिस्थिती असणार आहे त्या परिस्थितीचा तू दास आहेस आणि हे माया मोहाने भरलेले संभाषण विसरून तुला प्राप्त परिस्थितीचा स्वीकार करावा लागणार आहे. परंतु उद्याची परिस्थिती ही अनित्य आहे, कारण परवाची परिस्थिती कशी असेल ते उद्याच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. त्यामुळे अशा अनित्य स्थितीत जय लाभतो की पराजय, मृत्यू लाभतो की जीवन हे सुद्धा ठरवणे तेवढेच अनित्य आहे. म्हणून हे कौंतेया, असा शोकमग्न होऊ नकोस. अर्जुन म्हणाला, हे नारायणा, मी मनुष्य आहे आणि मी विकारांनी ग्रस्त आहे हे तर सत्य आहे. परंतु तू आत्ताच म्हणालास की सृष्टीचा चिरंतन धर्म आणि मनुष्याचा धर्म यात भेद आहे. मला हे सांग की असे का? धर्म हा एकच असला पाहिजे आणि तो सर्वांना सारखाच लागू पडला पाहिजे असे मला वाटते. तेव्हा हे उदार हृदया, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. कृष्ण म्हणाला, हे पार्था, तुझ्या प्रश्नाचे उत्तर देण्यात खचितच मला आनंद वाटेल. कारण धर्म म्हणजे नेमके काय हा प्रश्न मनुष्यास केव्हा ना केव्हा अवश्य पडत असतो. धर्म ही मूलतः मानवनिर्मित गोष्ट नाही. मनुष्य ज्या धर्मास निर्माण करतो आणि त्या स्वनिर्मित धर्मामुळे आपले आणि इतरांचे कल्याण होईल असे समजतो, तो मुळात मानवी धर्म असल्याने आणि या धर्माचा निर्माता मानवच असल्याने मानवी विकारांचा स्पर्श मानवी धर्मास होणे सहज शक्य आहे. पण मनुष्य
हा ही सृष्टीचे अपत्य असल्याने सृष्टीधर्म त्यालाही लागू पडत असतो. परंतु मायेमुळे मनुष्य सृष्टीचा धर्म समजावून घेण्यात अपयशी ठरतो. मानवी विकारांचे कारण त्याचे मन होय, आणि या मनामुळे मनुष्य राग, लोभ, दया, हिंसा, स्वार्थ, परमार्थ या विकारांनी ग्रस्त होत असतो. या विकारांमुळेच मनुष्य ब्राह्मण धर्म, क्षात्र धर्म, वैश्य धर्म आणि शूद्र धर्म हा वेगवेगळा आहे असं समजून मानवी धर्माचे विभाजन करीत धर्माचा संकोच करीत असतो. शिवाय या मानवी धर्माचे नियंत्रण स्वतः मनुष्यच करीत असल्याने परिस्थितीनुरूप धर्माचे परिवर्तन करण्यात येत असते. शेवटी धर्माचे नियंत्रण नेमके कोणत्या मानवी गटाच्या हातात आहे त्यावरही धर्माचे स्वरूप बदलू शकते. आणि जे बलहीन आहेत त्यांच्यावर धर्म लादला जातो, तर जे शक्तिशाली आहेत तेच आपल्या मताप्रमाणे धर्म घडवतात. हा इतिहास आहे. याचाच अर्थ असा की मानवी धर्म अनिश्चित असून तो अक्षय नाही. धर्म ही मनुष्याची विशिष्ट परिस्थितीतील सोय होय, आणि जो धर्म मनुष्य आपली सोय म्हणून वापरू शकतो तो धर्म शाश्वत आणि चिरंतन आहे असे कसे म्हणता येईल? म्हणजेच मानवी धर्म शाश्वत नाही, आणि जे शाश्वत नाही त्याप्रमाणेच आचरण करण्याचा आग्रह कोणी का धरावा बरे? आता हे पार्था, मी तुला चिरंतन धर्माची गुहे सांगतो. हा धर्म सृष्टीच्या उत्पत्तीकाली ब्रह्मदेवानं केला, आणि त्याच धर्माने सारे चराचर चालत असून ज्या योगे आकाशीच्या तारका भूमंडळावर कोसळत नाहीत, किंवा तेजोमय सूर्य पृथ्वीच्या निकट येऊन पृथ्वीस दग्ध करत नाही, किंवा ज्या योगे अरण्यातील समस्र हिंस्र प्राणी जगत एकत्र येऊन मानवांवर सामूहिक हल्ले करत नाहीत, तो धर्म मी तुला सांगतो. पार्था, लक्षपूर्वक ऐक. सर्व सृष्टी ही अवकाशात उत्पन्न होते आणि अवकाशातच लय पावते. अवकाश हेच सृष्टीचे निर्मिती कारण आहे, आणि अवकाश हेच सृष्टीचे संहाराचे कारण आहे. याच परम अवकाशास आपण ब्रह्मदेव म्हणतो, आणि सर्व चराचरात ब्रह्म्याचे अस्तित्व आहे असे म्हणतो. आणि हे तत्व फार गूढ आहे. जे तत्व यापूर्वी कोणी ऐकलेले नाही ते तत्व मी तुला सांगत आहे. अवकाशरूपी ब्रह्म हेच सृष्टीचे आदिकरण आहे, आणि यातूनच दिव्य अद्भुत गोष्टींची निर्मिती झाली आहे हे निश्चयाने सत्य आहे. या निर्मितीसाठीच सर्व आदी तत्वांबरोबर धर्माचीही निर्मिती झाली. हा धर्म हाच विश्वाचा नियमनकर्ता प्राण आहे. त्याच योगे सर्व सृष्टीचे व्यवहार नित्य होत असतात. ज्याप्रमाणे रोज सूर्य ज्या समयी उगवतो त्याच समयी तो नित्य उगवत असतो. ऋतुचक्र आपल्याला कळूही न देता अब्जावधी वर्ष अव्याहत चालू राहते. जो प्राणी आज जन्माला आला तो युवा होऊन वृद्ध होताना आणि एक दिवस मृत्युमुखात जाऊन स्थिर होताना आपल्याला दिसतो. हे धनंजया, सृष्टीच्या या नियमात कधीही बाधा येत नाही. हे शाश्वत सत्य आहे. दक्षिणायनाचे उत्तरायणात परिवर्तन होणे हे आपण निश्चयानं सांगू शकतो. त्याच योगे आपण आपलेही जीवन या अव्याहत ऋतुचक्राशी जुळवून घेत असतो. हे पार्था, ऋतुचक्र शाश्वत आहे. नभोमंडपी नक्षत्रांनी आपले स्थान कधी बदलायचे हे सुद्धा शाश्वत आहे. परंतु मनुष्य कधी आणि कसे वागेल याचे भाकीत कोणीही ज्ञानी मनुष्य करू शकत नाही. हे तेवढेच सत्य नाही काय? पार्था, धर्माचे अजून एक गुह्य मी तुला सांगतो, ते तू लक्षपूर्वक ऐक. सृष्टी जड, अर्धचेतन आणि चैतन्य या तीन तत्वात वाटली गेली आहे. जड सृष्टी ही अपरिवर्तनीय आणि शाश्वत आहे. याचा अनुभव आपण नित्य घेत असतो. अर्धचेतन सृष्टी म्हणजे सकल चराचरात वास करणारी जीवसृष्टी. यात डोळ्यांनीही दिसणार नाहीत अशा जंतूंपासून ते समुद्रतलात विहार करणारे 1000 माणसांचे वजन जेवढे भरेल एवढे अवाढव्य जीव वास करीत असतात. आणि मी असे ऐकतो की त्यातील अनेक जीव मनुष्याच्या निर्मितीपेक्षाही प्राचीन आहेत, आणि त्यांचे सामर्थ्य एवढे आहे की ते कोणत्याही धैर्यशाली पुरुषासही भयभीत करू शकतील. परंतु हे पार्था, ही जीवसृष्टी एवढी पुरातन आणि समर्थ असतानाही या सृष्टीने कधी या भूमीच्या एका कणावरही अधिकार सांगितल्याचा इतिहास नाही. ही सृष्टी जन्मास येते, नियत कर्म करत असते आणि एक दिवस मृत्यूही पावत असते.
जन्म आणि मरणाबाबत या सृष्टीने कधीही हर्ष किंवा खेद व्यक्त करत असताना मी पाहिले नाही, किंवा क्षणिक हर्ष खेदासच जीवनाचा आधार मानत भविष्यामध्ये कसे वर्तन करावयाचे याचा त्यांनी निर्णय घेतला आहे असेही माझ्या पाहण्यात नाही. कारण हे पार्था, चिरंतन धर्माचे पालन करण्यात मानवेतर जीवसृष्टीच श्रेष्ठ आहे आणि चैतन्याचेच म्हणशील तर चैतन्य कोणत्याही दुर्तत्वाहून अबाधित आहे. अग्नी हे चैतन्य आहे आणि अग्नी हा शुद्ध असतो, हे सारे ज्ञानीजन जाणतात. प्रकाशही चैतन्य आहे आणि तो निर्विकार आणि सनातन असून साऱ्या जीवसृष्टीचे कारण असूनही कधी अहंग्रस्त झाल्याचे ऐकव्यात नाही. नियमाने या धरेवर पर्जन्य वर्षत असतो आणि त्या योगे ही पृथ्वी सुफलाम होत असतानाही पर्जन्याने कधी अहंभाव बाळगून मी अमुक ठिकाणी वर्षेन अमुक ठिकाणी नाही असे ठरवल्याचे ऐकवात नाही. हे धनंजया, चैतन्य हेच मूळ ब्रह्मस्वरूप आहे. या चैतन्याने अर्धचेतन आणि जडसृष्टीची निर्मिती केली आहे. असे असूनही सर्व जीव मात्र जड आणि अदृश्य सृष्टीस चैतन्य सारख्या प्रमाणात आपपरभाव न ठेवताही आपला भाग देत असते. आणि हे पार्था, हाच शाश्वत सनातन आणि चिरंतन धर्म आहे. परंतु मानवी धर्माचे काही वेगळेच आहे. मानवी धर्म स्थिर नाही, मानव स्थिर नाही. सृष्टीविषयीचे ज्ञान मिळविण्यासाठी मनुष्य कष्ट घेतो हे खरे, परंतु हे ज्ञान तो स्वतःच्या स्वार्थासाठी आणि अभ्युदयासाठी वापरीत असतो. आणि एवढं करूनही त्याचा स्वार्थही शाश्वत नाही. मनुष्याचा स्वार्थ शाश्वत नाही, म्हणून त्याचा परमार्थही शाश्वत नाही. म्हणूनच मानवाचे जग हे अनित्य आहे आणि त्याचा धर्मही अनित्य आहे. जेव्हा मनुष्य आपल्या स्वनिर्मित धर्माने वागणार हे जर सत्य आहे, तर त्याला शाश्वत धर्माचा तरी काय उपाय? शाश्वत धर्मानं पाहू जाता हे पार्थ, तुझे कोणीच आप्त नाहीत, कोणी इष्ट नाहीत. तू तुझाच आहेस आणि जर तू तुझाच असशील तर मायेचे आवरण नष्ट करून तथागत दृष्टीनं सर्व परिस्थितीकडे पाहावयास हवे. मग भूमीसाठी युद्ध का करायचे हा प्रश्न तुला पडणे स्वाभाविक आहे. कारण पार्था, भूमी ही मनुष्याच्या मालकीची वस्तू असू शकत नाही, कारण ती फक्त मानवासाठी निर्माण झालेली नाही. दुसरे असे की हे शत्रू तापना इतर वाईट आहेत हे समजून त्या वाईटाचे निराकरण करण्याचा फक्त आपल्याला अधिकार आहे असे जे समजतात ते अज्ञजन होत. तुझा संघर्ष कौरवांशी आहे, ते तुझे आप्त आहेत असेच तू म्हणतो आहेस, आणि आप्तांशी संघर्ष नको अशी उपरतीही तुला झाली आहे. परंतु त्यामुळे तुला जो संदेह झाला आहे त्याचे काही निराकरण होत नाही. कारण तू संन्यास घेण्याच्या गप्पा मारित असताना दुर्योधनाचा दावा बरोबर आहे असेही काही केल्या म्हणत नाहीस. आणि जर तुझ्या मते दुर्योधनाचा दावा बरोबर नाही असे असेल तर तो दावा खोटा करण्यासाठी तरी तुला युद्ध करावे लागेल. नाहीतर दुर्योधनाचा दावा खरा आहे असे मान्य करून तरी तुला युद्ध टाळावे लागेल. आता युद्ध करायचे की नाही याचा निर्णय तुलाच घ्यावा लागेल. या युद्धात जय मिळेल की पराजय, आप्तांची हत्या होईल की तुझी, याचा विचार करण्यात काही एक अर्थ नाही असे मला निश्चयानं वाटते. तेव्हा शोक सोड आणि युद्धास दृढ निश्चयानं तयार हो, असेच माझे तुला सांगणे आहे. अर्जुन म्हणाला, हे नारायणा, तू मला शाश्वत धर्म आणि मानवी धर्मातील फरक सांगितलास. हे खरे की मानवी धर्म हा शाश्वत नाही, परंतु मीही मनुष्य आहे आणि मनुष्य असल्याने मला मनुष्यांचा धर्म लागू पडतो हे तर सत्य आहे. मी मनुष्य असल्याने मला विकार आहेत, ते असल्यानेच कौरव हेही माझे आप्तच आहेत, भीष्म माझे पितामह आहेत आणि द्रोणाचार्य माझे गुरु आहेत, हे मी कसे विसरू. हे परमात्मना, स्मृती मनुष्यात असतात आणि त्या अन्य जीवसृष्टीपेक्षा तीव्रतर असतात हे तर तुला ज्ञात आहे. आणि स्मृती या मनुष्याच्या जीवनात ज्या घटना घडतात त्यांचे संग्रह करतात आणि मनुष्याचे कोणाही व्यक्तीशी असणारे वर्तन हे त्याच्या त्या व्यक्ती संदर्भात साचलेल्या स्मृतींशी संबंधित असेल हेही तर सत्य आहे. परंतु हे कृष्णा, अन्य सजीव वा अजीव सृष्टी स्मृती आहेत की नाहीत हाच प्रश्न आहे. परंतु ज्या अर्थी अन्य पशु सूड घेण्यास तत्पर झाल्याचे पाहण्यात नाही, त्या अर्थी पशुस स्मृती नसाव्यात किंवा असल्या तरी अत्यल्प असाव्यात
असे मला वाटते. परंतु हे करुणा मनुष्याच्या स्मृती तीव्रतर असून अगदी बालपणीही घडलेल्या घटना त्याच्या लक्षात राहतात आणि त्या स्मृतींवर आधारित त्याचे भविष्यातील वर्तन होत असते. मनुष्या स्मृतीत नसत्या तर आम्ही इथे युद्धासाठी का जमलो असतो? आणि त्यामुळेच मनुष्य धर्म हा वेगळा असणार आहे हे निश्चितच. प्रत्येक घटनाच्या स्मृती मानवावर संस्कार करीत जाणार असल्याने मानवी व्यवहार अनित्य राहणार हे तेवढेच खरे आहे. परंतु हे श्रीकृष्णा, मानवा सुपरती होऊन त्याने कधी ज्ञानवंतांनी सांगितलेल्या मार्गाकडे पाहून मोक्षासाठी प्रयत्न करू नये असे थोडेच आहे. युद्ध हे निःसंशय भीषण कर्म होय आणि हे कर्म करण्यापेक्षा ते न केलेले बरे असे मला वाटते. तेव्हा तू मला योग्य मार्गदर्शन कर. श्रीकृष्ण म्हणाला, हे पार्था, मी तुला कर्मविषयक सिद्धांत विस्ताराने विशद करतो. तो तू लक्षपूर्वक ऐक, म्हणजे तुझा मोह दूर होईल. भाग 8 समाप्त होत आहे.